नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह। प्रभाग क्रमांक 23 मध्ये साधारणपणे 39,929 इतकी लोकसंख्या आहे। या प्रभागात ओमनगर, पंचवटी नाका, 100 फीट रोड, अंबाडी रोड, साईनगर मैदान, पार्वती डॉकीज, अंबाडी सर्कल, सी कॉलनी, शास्त्री नगर, विशाल नगर, दीनदयाळ नगर, केटीवाडी आणि विद्या मंदिर मार्ग परिसर यांचा समावेश आहे। या प्रभागातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत, पाहूयात याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट। आता आपण प्रभाग क्रमांक 23 मध्ये आहोत। नवघर माणिकपूरच्या पश्चिमेकडचा हा भाग आहे। हा नागरी परिसर पूर्णतः नगर परिषदेच्या कार्यकाळात विकसित झाला आणि त्यानंतर महापालिकेचा कार्यकाळ साधारण 15 वर्षाचा या ठिकाणी उलटलेला आहे आणि या ठिकाणी बहुजन विकास आघाडीची सत्ता राहिलेली आहे। पहिले 2 टर्ममध्ये बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक या परिसरातून निवडून गेलेले आहेत, परंतु त्यांच्या काळात जो सुनियोजित विकास व्हायला होता तो विकास झाला नाही। केवळ बिल्डर दर्जीना विकास झाला। बिल्डरांच्या सोयीसाठी काही आरक्षणं जी होती ती परिवर्तित झाली। म्हणजे महापालिकेने त्यावेळी ठराव घेतले आणि त्या आरक्षणामध्ये बदल केले। बदल केल्यानंतर लोकांना काय द्यायचं, तर अशी गटारावरची ही मैदानं दिली। आता हे पाहू शकाल, याचं निकृष्ट काम म्हणजे एकतर ह्यांनी आरक्षणं होती ती परिवर्तित करण्यासाठी बिल्डरला मदत केली, ठराव घेतले, आरक्षणं बदलून दिली आणि त्या ठिकाणी बिल्डरने टॉवर उभे केले। आता लोकांसाठी जे मैदान हवं, गार्डन हवं, ते कुठून आणायचं? मग ते त्यांनी असं गटारावर उभं केलं। आता ते तरी निकष योग्य लावले का? ते गटारावर जी मैदानं बनवली ते गुणवत्तेवर आधार बनवली का? त्याचं सुद्धा काम बोगस। आता हे पाहू शकाल, गटारावरचं जे मैदान आहे ते आत्ता बिनकामाचं ठरलेलं आहे आणि ह्याचा आत्ता वापर करता येत नाही, कारण लोकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झालेला आहे। बहुजन विकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशीच या ठिकाणी लढत होईल। आता भारतीय जनता पार्टी कोण उमेदवार या ठिकाणी उभे करते आणि बहुजन विकास आघाडी कुणाला उमेदवारी देते आणि बहुजन विकास आघाडीच्या विरोधात भारतीय जनता पार्टी कोणत्या मुद्द्यावर या ठिकाणी प्रचार उभा करते, यावर या लढतीचं भविष्य अवलंबून आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीला प्रभावी असं मतदान झालं आणि त्याच धर्तीवर विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा या प्रभागातून भारतीय जनता पार्टीला प्रभावी असं मतदान झालेलं आहे। आत्ता या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मोठ्या संख्येने आणि मतदारसुद्धा मोठ्या संख्येने आहे। भारतीय जनता पार्टीचं पारडं या मतदारसंघात जड आहे आणि बहुजन विकास आघाडीची या मतदारसंघात प्रतिष्ठेची लढत होणार आहे। अतिशय चुरशीची अशी लढत भारतीय जनता पार्टी विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी लढत या प्रभाग क्रमांक 23 मध्ये होईल। यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।